बोधगया मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्खूंना बहाल करण्याच्या मागणीसाठी बौद्ध महासभेतर्फे नाशकात मोर्चा. नाशिक बोधगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजास बहाल करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शासनाने बिहार प्रशासन व केंद्र सरकारला करावी. या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेतर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आला. नंतर त्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे, महासचिव संजय साबळे, वामन गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा महानगर प्रमुख चारुदास भालेराव या शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बौद्ध धर्माशी निगडीत स्थळांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे राज्य व केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील बौद्ध समाजाला बिहार राज्यातील पवित्र बोधगया महाबोधी महाविहार हे आस्थेचे व श्रद्धेचे स्थान आहे. परंतु सध्या अस्तित्वात असलेला बोधगया मंदिर अधिनियम 1949 हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद 13, 25 आणि 26 मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य व संस्थापक व्यवस्थापनांच्या मूलभूत अधिकारांचे सरळ उल्लंघन करतो. महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध समाजाचे धार्मिक व ऐतिहासिक वारसा स्थळ नसून ते संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. असे असतानाही बौद्ध समाजाला त्यांच्या स्वतःच्या धर्मस्थळांचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा हक्क नाकारला जातो. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे बौद्ध समाजात असंतोष व नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बोधगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला बहाल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासनाने बिहार शासनाला करावी असे आमची नम्र विनंती असल्याचे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक महानगराध्यक्ष चारुदास भालेराव, सरचिटणीस सनी जाधव, कोषाध्यक्ष बबन गवळी, विश्वनाथ भालेराव, दामोदर पगारे, सुनील साळवे, संजय दोंदे, प्रवीण बागुल, बाळासाहेब शिंदे आदींच्या सह्या आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 13, 25 व 26 नुसार 1949 चा जो कायदा काँग्रेसच्या काळात लागू केला गेला, त्या कायद्यानुसार ब्राह्मण समाजाचे 5 व बौद्ध समाजाचे 4 असं भारतीय बोधगयातील जे महाबोधी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जी समिती गठीत केलेली आहे, त्या समितीमध्ये बौद्धांना कमी स्थान देण्यात आलेलं आहे. तरी तो कायदा त्वरित रद्द करून बौद्धांसाठी ते जे महाबोधी बौद्ध विहार आहे ते त्वरित खाली करावा, यासाठी आज नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात आलं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहे की ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. ज्यांनी हा कायदा लागू केला ते काँग्रेस सरकार यांना बौद्धांचे मतं चालतात, पण ज्या वेळेस बौद्ध भिक्खू रस्त्यावर उतरलेले आहेत, आज कित्येक वर्षापासून ते आंदोलन चालू आहे, तरीही कोणी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळे आम्ही आज काँग्रेस असो किंवा इतर पक्ष असतील या सगळ्यांचा धिक्कार करतो व सर्वांना आवाहन करतो की आपल्या बौद्ध भिक्खूंना व बौद्ध समाजाला वाचवणारा व बहुजन समाजासाठी लढणारा एकमेव नेता आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे आत्ता जर तुम्ही जागे झाले नाही तर भविष्यात कधीच जागे होणार नाही. आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या समाजाला सांगू इच्छितो की आजच तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मागे उभे राहा व आपला बौद्ध धर्म वाचवा. जर बौद्ध धर्म वाचला नाही तर पुन्हा मनस्फूर्ती आल्याशिवाय राहणार नाही. एवढे सांगतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध. बौद्धांच्या ताब्यात बौद्ध मंदिर नाही, तसं ख्रिश्चनच्या ताब्यात ख्रिश्चनचे ट्रस्टी आहे, त्यांच्या विहार आहे, त्याच पद्धतीने मुस्लिमच्या टायमाला मस्जिदी आहे, सर्व काय आहे. तसं बौद्धांच्या ताब्यात काहीच नाही. आज गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधव त्याचा लढा देत आहे. त्या लढ्याला हाणून पाडण्यासाठी जे शासन येत आहे ते हाणून पाडतं. आज गेल्या अनेक वर्षापासून आता कितवी 3री-4थी पिढी चालू आहे, हे आंदोलन चालू आहे. पण हे आंदोलन आता मागं हटणार नाही. जे बौद्ध या चाललेला अन्य अत्याचार आहे हा दूर करण्यासाठी केंद्र सरकार या ठिकाणी. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.